आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले मन शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काही फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करो रतमना करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धिनो विधि के दाता अष्ट सिद्धिनो विधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे मेरा करो उधार पवन सुत विनती बारंबार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै नमः विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य विश्वमान्य विश्वाधिकार विश्वपूर्ण विश्वसंपन्न स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल पण जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी झटणारे वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे आद्य गुरु असणारे मराठी माणसाच्या मनावर उठलेलं भक्तीचं वादळ सदैव वैकुंठाला जाणारे आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि उपदेश देणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल कीर्तन रूपी सेवा सुरुवात होण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे भोगजी इथे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी ज्ञान यज्ञ सोहळा आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची ही भाग्याने माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे येण्याचं कारण रामहरी दादा खराटे यांनी सुरुवातीला कॉल करून संपर्क साधला आणि नंतर तुकाराम महाराज आडसूळ यांच्याकडून ही सेवा आलेली आहे तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी सगळ्यांना धन्यवाद माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व गायनाचार्य मृदंगाचार्याचं नाव अंकुश दादा सुंदर असे पकवाजाची साथ करतायत दादा त्यांना धन्यवाद देते इकडे गायक नारायण दादा आणि नामदेव महाराज सर्व उभारलेले टाळकरी मंडळी इकडे गायक सर्जराव महाराज विनेकरी दादा असतील सगळे मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी मंडळी खाली बसलेले समोर मंडपात बसलेले तिकडे ढिगाऱ्यावर बसलेले तिकडे उभारलेले इकडून घरातून बघणारे गावात कीर्तन हे माहित असून घरी झोपलेले सर्वांना धन्यवाद आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि अभंग फार नाही तर फक्त 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्यासारख्या जड जीवाला उपदेश करतात मग संत जो उपदेश करतात तो उपदेश वेगळा आहे तुम्ही आम्ही जो उपदेश करतो तो उपदेश वेगळा आहे आणि गुरु जे उपदेश करतात तो उपदेश वेगळा आहे मग संत आणि गुरु कशासाठी उपदेश करतात तुमच्या
आमच्यासारख्या व्यक्तीचं चांगलं व्हावं, तुमच्या आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार व्हावा, यासाठी संत आणि गुरु उपदेश करतात. मग संतांनी केलेला उपदेश आपण ऐकायला पाहिजे का नाही? पण आपण काय करतो, संतांनी केलेला उपदेश ऐकत नाही दादा, आपण दुसरीकडेच व्यस्त असतो. मग आपल्या आयुष्यात दोनच व्यक्ती असे आहेत की ते आपल्या चांगल्यासाठी आणि आपल्या या जड जीवाच्या उद्धाराकरता उपदेश करतात. त्यांचं नाव आहे संत आणि त्यांचं नाव आहे गुरु. संत अवतार कशासाठी घेतात? उद्धराया जन जड जीवा. आपल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात, उपदेश करतात. पहा, मग आपण संतांनी केलेला उपदेश ऐकायला पाहिजे का नाही? तर ऐकायला पाहिजे दादा. मी सांगितलं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या या जीवनामध्ये दोन व्यक्ती अशा आहेत की ते आपल्या चांगल्यासाठी आणि आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी उपदेश करतात. त्याचं नाव आहे संत आणि त्याचं नाव आहे गुरु. आपल्याला या मानव देहामध्ये गुरु चांगला भेटायला पाहिजे. आपल्याला जर गुरु चांगला भेटला ना तर काय होतं, आपली ही जीवनरूपी नाव आहे ती काठाला जाते. आपल्याला या मानव देहामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती गुरुच्या माध्यमातून होते. पण आजकाल काय होत चाललंय, गुरु पण लालची असतो दादा आणि चेला पण लालची असतो, शिष्य पण लालची असतो. लालची गुरु लालची चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. म्हणजे जर आपण लालचीपणा केला तर आपल्याला कुठं जावं लागतंय दादा? नरकात जावं लागतं. म्हणून आपण लक्षात ठेवायचं, काय पण केलं, काय पण करायचं, पण लालचीपणा कधी करायचा नाही. पहा, आपण लालचीपणा जर केला तर आपल्याला कुठे जावं लागते? नरकात जावं लागतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. पण आपल्याला जर लालची गुरु नाही भेटला, आपल्याला जर चांगला गुरु भेटला तर आपण त्या गुरुच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. मग तुम्ही म्हणताल की असं कुठं झालंय का बाबा की गुरुच्या माध्यमातून भगवान परमात्मा जगाचा मालक स्वतः आपल्या भक्ताकडे आलाय? तर झालंय. रामायणामधील खूप गोड प्रसंग आहे दादा. भिल्ल कुळातील एक राजा होता. त्या राजाला एक मुलगी होती, तिचं नाव होतं शबरी. लहान होती शबरी, बघत बघत शबरी आता मोठी व्हायला लागली. शबरी 13 वर्षाची झाली आणि आता राजाने काय ठरवलं, काय करावं लागेल शबरीचं? लेक मोठी झाली की काय करतात? लग्न करतात का नाही? तसं राजाने ठरवलं की आता शबरीचं काय करावं लागेल? आता शबरीचं लग्न करावं लागेल. ठरवल्याप्रमाणे पाहुणे बघायला सुरुवात केली. शबरीचं लग्न जमलं. पाहुणे अशा घरचे आले की मुलाचे वडील राजा होते. मग कोणत्या बापाला असं वाटणार की माझ्या मुलीचं राजाच्या घरी लग्न होऊ नये? शबरीच्या वडिलांनी देखील विचार केला की असं स्थळ पुन्हा पुन्हा येणार नाही, आलंय तर डाव साधवून घ्यावा. मग लग्न जमवलं. शबरीला कानोकान खबर नव्हती दादा. 2 दिवसावर लग्न आलं आणि त्यांच्या कुळामध्ये, भिल्ल कुळामध्ये एक प्रथा आहे. लग्न म्हणलं की प्राण्यांचं बलिदान देतात आणि मगच लग्न करतात. म्हणजे त्यांच्याकडे हे शुभ मानलं जाते की प्राण्यांचं बलिदान केलं की विवाह कार्य शुभ असं समजलं जातो. मग प्राणी आणले होते, दारात बांधले होते. मग शबरी मातेनं पाहिलं. शबरी मातेनं आपल्या वडिलांना विचारले की बाबा, एवढे मोठे प्राणी कशासाठी बांधले? आजपर्यंत तर मी यांना कधी नाही पाहिलं. त्यावेळेस शबरीचे वडील शबरीला सांगू लागले की बाळा, हे जे प्राणी बांधलेत हे तुझ्या लग्नाकरता बांधलेत. तुझं लग्न ठरवलंय आणि आता 2 दिवसात तुझं लग्न आहे.
आणि तुझ्या लग्नामध्ये या सर्व प्राण्यांचा बलिदान द्यायचं आणि तुझं लग्न करायचं. शबरीने ऐकून घेतलं आणि शबरीने विचार केला की माझं लग्न करायचंय आणि माझ्या लग्नामध्ये एवढ्या साऱ्या प्राण्यांचा जीव द्यायचा आहे. मग माझ्या लग्नासाठी जर एवढ्या निष्पाप जीवांचा बळी देत असतील तर मीच लग्न नाही केलं तर काय होईल, असा विचार त्या शबरी मातेने केला आणि शबरीने लग्नासाठी थेट नकार दिला. मग नकार दिल्यानंतर शबरीचे वडील शबरीला समजावून सांगू लागले की शबरी, लग्नाला नको म्हणू नको, चांगलं स्थळ आहे, लग्न करून घे. कोणत्या मुलीच्या बापाला वाटणार नाही की चांगलं स्थळ आलंय, आपली मुलगी नको म्हणते लग्नाला, लग्न होऊ नये असं वाटतंय का? कसला पण बाप असू द्या, बापाला वाटणार ना माझ्या मुलीचं चांगल्याच घरी लग्न व्हावं, माझी मुलगी तिच्या नात्या घरी महाराणीसारखी राहिली पाहिजे. मग शबरीचे वडील शबरीला समजावून सांगू लागले की बाळा, तू लग्नाला नकार नको देऊ, तर तू हे लग्न करण्यास होकार दे. त्यावेळी शबरीनं मात्र मनामध्ये निश्चय केला होता. 2 दिवसावर लग्न आलं आणि शबरी पळून गेली. शबरी पळून गेली दादा. शबरी पळून गेलेली बातमी राजाला कळाली आणि राजाला बातमी कळताच राजाने सेवकांना सांगितलं आणि शबरीच्या मागे सैनिकांना पाठवलं. मग शबरी पळून गेल्यानंतर पंपा सरोवराच्या ठिकाणी जाऊन थांबली आणि शबरीच्या तिच्या मागे सैनिक लागले हे तिला ठाऊक होतं. मग शबरी गेल्यानंतर पंपा सरोवराच्या ठिकाणी एक मृत प्राण्याचा सापळा होता. मग शबरीने विचार केला, काय विचार केला की मी जर आता क्षणभर मेले म्हणजे मी जर आता माझा श्वास क्षणभर थांबवून ठेवला तर हे सैनिक परत जातील आणि बांधलेल्या प्राण्यांचा जीव वाचेल, हा विचार केला आणि शबरी त्या सापळ्यामध्ये जाऊन बसली दादा. शबरी सापळ्यामध्ये जाऊन बसली आणि त्याच ठिकाणी सैनिक आले. सैनिकांनी विचार केला, एवढी लाडात वाढलेली पोर, महाराजांची मुलगी आहे आणि एवढ्या दुर्गंधीत असू शकत नाही, मेलेल्या प्राण्याचा सापळा आहे म्हणजे दुर्गंध तर असणारच ना, एवढ्या दुर्गंधीत राजाची मुलगी असू शकत नाही. सैन्य तिथे थोडा वेळ थांबले. आजूबाजूकडे शबरी मातेला पाहिलं पण शबरी माता काय दिसल्या नाहीत. मग सैन्य परतले आणि राजाला सांगितलं की राजे, शबरी माता कुठेही आम्हाला सापडल्या नाहीत. शबरी माता सापडल्या नाहीत म्हणल्यावर इकडे शबरी माता पंपा सरोवराच्या ठिकाणी पुढे चालत मातंग ऋषी, तिथे एक आश्रम होता, मातंग ऋषीचा आश्रम होता, त्या ठिकाणी शबरी मातेला तो आश्रम पाहिला शबरी मातेने आणि शबरी मातेने विचार केला की आता आपण इथेच आश्रय घ्यायचा. असा विचार केल्यानंतर शबरी माता मग रोज पहाटे त्या आश्रमाच्या ठिकाणी जायच्या, झाडून काढायच्या, सडा टाकायच्या, रांगोळी काढायच्या. मग मातंग ऋषीने विचार केला की बाबा कोण असेल, रोज पहाटे येते, झाडून काढते, सडा टाकते, रांगोळी काढते, नक्की असेल तरी कोण? आता आपल्या घरामध्ये आपण झोपलोय पहाटे आणि आपल्या दारामध्ये कोणतरी येऊन झाडून काढतंय, स्वच्छ सगळं करतंय, सडा सारवण रांगोळी, आपल्याला विचार येणार की बाबा कोण करतंय हे सगळं? अगदी त्याच प्रकारे मातंग ऋषींच्या मनात देखील विचार आला आणि मातंग ऋषींनी ठरवलं की आता काय करायचं, एक दिवस लपून पाहायचं की हे सगळं कोण करतंय. तेव्हा मातंग ऋषीने एके दिवशी पहाटे उठून पाहायला लागले तर तिथे शबरी माता आल्या, झाडून काढलं, सडा टाकला आणि रांगोळ काढत होत्या. मग मातंग ऋषी आले, शबरी मातेच्या जवळ आले आणि शबरी मातेला म्हणतात, बाळा कोण आहेस तू, कुठून आलीस? त्यावेळी शबरी मातेने मातंग ऋषीला घडला प्रकार सांगितला आणि घडला प्रकार सांगितल्याबरोबर मग मातंग ऋषीने विचार केला की बाळ चांगली आहे, गुणी आहे. मग मातंग ऋषींनी शबरी मातेला त्यांच्या आश्रमामध्येच आश्रय दिला आणि मग शबरी माता रोज सेवा करायच्या, आश्रमाची झाडून काढायच्या, सडा टाकायच्या आणि अशी सेवा करत करत मातंग ऋषी शबरी मातेचे गुरु झाले. गुरु झाल्यानंतर मग एक दिवस शबरी मातेची सेवा पाहून, शबरी मातेचं गुरुवरचं प्रेम पाहून, भगवान परमात्म्यावरचं प्रेम पाहून मातंग ऋषी शबरी मातेला म्हणाले की शबरी, अशीच जर तू या सेवा करत राहिलीस भगवान परमात्म्याची तर जगाचा मालक तुला एक ना एक दिवस नक्की भेटेल. मातंग ऋषीने असं सांगितलं होतं का दादा की पुढच्या तुला 20 तारखेला भगवान परमात्मा भेटेल, पुढच्या 21 तारखेला जगाचा मालक भेटेल किंवा उद्या तुझा भगवान परमात्मा तुला भेटायला येणार आहे?
नव्हतं सांगितलं दादा. असं सांगितलं होतं की तू जर अशीच सेवा करत राहिलीस तर तुला एक ना एक दिवस या जगाचा मालक नक्कीच भेटणार. हेच वाक्य मनात धरून भगवान परमात्म्यावर प्रेम करून मनामध्ये भाव ठेवून शबरी मातेनं परत मनातून सेवा करायला सुरुवात केली. रोज कुटियाकडे येणाऱ्या रस्त्यावर फुलं अंथरायच्या. का तर भगवान परमात्मा जगाचा मालक मला एक ना एक दिवस भेटण्याकरता येणार आहे. गुरुची सेवा करायच्या, फुलं अंथरायच्या, रामप्रभूंना खाण्यासाठी बोरं आणून ठेवायच्या. खूप मनामध्ये त्यांचे विचार असायचे की भगवान परमात्मा भेटणार आहे, मला जगाचा मालक भेटणार आहे. आणि असं करत करत एक दिवस रामचंद्र प्रभू जानकी मातेच्या शोधात म्हणजे सीता मातेच्या शोधात पंपा सरोवराच्या ठिकाणी आले. जगाचा मालक आहे तो, त्याला सांगण्याची गरज आहे का? त्यांना बोध झाला. काय झालं? माझी एक इथे दासी आहे आणि ते कित्येक तरी वर्ष झालं माझी वाट पाहत आहे. माझे प्रभू येणार आहेत, मला आशीर्वाद देणार आहेत, मला भेट देणार आहेत. कित्येक तरी वर्ष उलटून गेले आणि भगवान परमात्मा रामचंद्र प्रभू पंपा सरोवराच्या ठिकाणी आल्यानंतर शबरी मातेच्या कुटियाकडे निघू लागले. शबरी मातेने नियमितप्रमाणे झोपडीकडे येणाऱ्या कुटियाकडे येणाऱ्या रस्त्यावर फुलं अंथरून ठेवले होते. आणि मग त्या फुलांवर रामचंद्र प्रभूंनी पाय दिला. शबरी माता रागावल्या. अरे कोण आहात तुम्ही? रागात म्हणल्या, अरे कोण आहात तुम्ही? माझा जगाचा मालक भगवान परमात्मा या रस्त्याने येणार आहे आणि तुम्ही या फुलांवर पाय देऊन तुम्ही माझी आजची सेवा विफल केली. असं म्हणल्यानंतर तो भगवान परमात्म्याच्या बद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम पाहून भगवान परमात्म्याला देखील छान वाटलं. आणि भगवान परमात्मा काय म्हणलं? शबरी, अगं हजारो वर्ष झालं तुझ्या भगवान परमात्म्याची वाट पाहत आहेस ना, तोच आहे मी. ऐकल्याबरोबर शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू आले दादा, अश्रू आले. आणि शबरी माता भगवान रामचंद्र प्रभूंना घेऊन पुढे जात आहेत. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुवीर उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर उनको खाकर खिलाऊंगी. आएंगे रघुवीर उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे. आएंगे रघुवीर उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे आंगन में बिठाऊंगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे. साथ साथ लखन जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुवीर उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बगिया में जाऊंगी मैं, कलियां चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी. बगिया में जाऊंगी मैं, कलियां चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं,
गले पहनाऊंगी, पूजा की थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। पहा किती तो आनंद, किती ते प्रेम, काय तो भाव, शबरीच्या मनातला भाव पाहून, शबरीच्या मनातलं प्रेम पाहून भगवान परमात्मा रामचंद्र प्रभूच्या डोळ्यात पाणी आलं, टचकन अश्रू आले। शबरी मातेने भगवान रामचंद्र प्रभूंना कुटियामध्ये नेलं, बसण्यासाठी आसन टाकलं आणि आसन टाकल्यानंतर शबरी मातेने माझा जगाचा मालक येणार आहे म्हणून कुटिया सजवली होती। जगाच्या मालकाला खाण्यासाठी बोरं आणले होते दादा। आपल्याकडे जर एखादा पाहुणा यायचा असेल आणि तो जर स्पेशल असेल, स्पेशल म्हणजे जावाई असेल, होय महिला मंडळ, जावाई म्हणल्यावर कसं जिथल्या तिथे चकाचक ठेवतो, आल्या आल्या पाणी, लगेच नाश्ता, बसा जावाई बसा, जावाईची कशी पाहुणचार करता बरोबर। माझ्या शबरी मातेच्या घरी तर भगवान परमात्मा जगाचा मालक येणार होता। माझ्या शबरी मातेचा आनंद गगनात मावत नव्हता। बसण्यासाठी आसन टाकलं आणि बोरं आणली होती, आधी स्वतः खायची आणि मग भगवान परमात्म्याला द्यायची। का तर माझ्या भगवान परमात्म्याला अष्टबोर जाऊ नये, आंबट बोर जाऊ नये म्हणून शबरी माता आधी स्वतः खायच्या आणि मग भगवान परमात्मा रामचंद्र प्रभूंना द्यायच्या। रामचंद्र प्रभूंनी हा विचार केला का हजारो वर्ष झालं शबरी मातेने विंचरलं नव्हतं, कपडे बदलले नव्हते, अंगावरचे जे वस्त्र होते ते जीर्ण झाले होते, केसांच्या जटा झाल्या होत्या, अंगावर सुरसुत्या पडल्या होत्या, कित्येक तरी वर्ष भगवान परमात्म्याची वाट पाहत होती। दुसरं काही नव्हतं तिला काम, फक्त माझा भगवान परमात्मा येणार आहे, भगवान परमात्म्याच्या नामाचं भजन करायचं आणि भगवान परमात्म्याची वाट पाहायची, एवढंच तिला काम असायचं। भगवान परमात्म्याने हे नाही बघितले की शबरीचा अवतार कसा आहे, शबरीच्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले, शबरीच्या जटा झाल्या, भगवान परमात्म्याने पाहिलं ते फक्त प्रेम आणि ऐका महिमा आभारीची, ऐका महिमा आभारी, हो ऐका महिमा आभारीची, ऐका महिमा आभारी, हो ऐका महिमा आभारीची, ऐका महिमा आभारी, हो ऐका